यांच्या त्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वैद्यकीय आणि आर्थिक मदत देण्यासाठी हा निधी वापरला जातो। त्याप्रमाणेच गुणवंत मुलांना शिष्यवृत्ती इत्यादी विविध कल्याणकारी योजना या असोसिएशन तर्फे राबवण्यात येतात। या असोसिएशनला देण्यात येणारे डोनेशन हे आयकर अधिनियम 1961 च्या सेक्शन 80G अंतर्गत आयकर मुक्त आहे। सावधान हो गए, सावधान। प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रणजित पाटील, राज्यमंत्री गृह, शहरे, नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महाराष्ट्र राज्य यांचं गेटवे ऑफ इंडियाच्या या भव्य परिसरात कार्यक्रम स्थळावर आगमन झालेलं आहे। सलामी मंचाच्या दिशेने प्रस्थान झालेला आहे। त्यांच्यासोबत आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक तथा मुंबई अग्निशमन दलाचे यांचं आगमन झालेलं आहे। अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर। Oh sir, oh yes, yes, yes. Yes, yes. Oh sir. रणदीप हुडा यांनी संपूर्ण भारतातील अग्निशमन सेवेसाठी सदिच्छा दूत व्हायची मान्यता दिलेली आहे आणि ते आता अग्निशमन सेवेचे संपूर्ण भारतातील देशभरातील अग्निशमन सेवेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रणजित पाटील, राज्यमंत्री गृह, शहरे, नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महाराष्ट्र राज्य यांचं सलामी मंचाच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे। त्यांच्यासोबत आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक तथा मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रांगळे। सलामी देंगे। अग्निशमन दल के 27 अधिकारी, 8 प्लाटून, निशान टोली, बैंड पदक परेड पर। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है श्रीमान। प्रमुख
अतिथींना अग्निशमन दलातर्फे मानवंदना देण्यात आलेली आहे. गार्ड ऑफ ऑनरचा स्वीकार झालेला आहे. आणि आता यापुढे एकूण 9 दल त्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांसोबत इथे उपस्थित आहेत. प्रमुख अतिथी आता या संचलनाचं निरीक्षण करतील. संचलनात सहभागी झालेले अग्निशमन दल आणि सेवा दल याप्रमाणे आहेत. सर्वात आधी आहेत महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकॅडमी. त्यांच्या मागे जे आहेत ते आहेत नेव्हल डॉकयार्ड फायर सर्व्हिस. दुसऱ्या क्रमांकावर उभे आहे मुंबई अग्निशमन दल आणि त्यांच्या मागे आहे ठाणे अग्निशमन दल. मधोमध दिसते ती निशाण टोळी आणि त्यांच्या मागे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं वाद्यवृंद पथक. चौथ्या क्रमांकावर आहे मुंबई अग्निशमन दल. त्यांच्या मागे सिडको फायर सर्व्हिस. 5व्या शेवटच्या क्रमांकावरती BARC फायर सर्व्हिस आणि त्यांच्या मागे MIDC फायर सर्व्हिस. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. परेडची पाहणी झालेली आहे. धन्यवाद. आपण बसू शकता. आणि आता आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक तथा मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी श्रीयुत प्रभात रहांगळे साहेब. दिनांक 14 ते 20 एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशात पाळण्यात येणारा अग्निशमन सेवा सप्ताह सांगता समारंभासाठी उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर रणजित पाटील साहेब, राज्यमंत्री नगर विकास मॅडम आपण येणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती कुंदन मॅडम, कार्यक्रमाचे विशेष अधिकारी श्री प्रकाश मिश्रा, महासंचालक गृह मंत्रालय व गृह मंत्रालयाचे अग्निशमन सल्लागार श्री DK समीर, तसेच फिल्म अभिनेता व अग्निशमन सेवेचे ब्रँड अँबॅसेडर श्री रणदीप हुडा व येथे उपस्थित असलेले सर्व अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी व इतर मान्यवर. दिनांक 14 एप्रिल सगळ्यांनाच माहिती आहे. श्रीयुत सुधीर अमीन यांच्या पत्नी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची मुलं देखील आहेत, मोठा मुलगा लहान मुलगी. शहीद अमीन यांचं कुटुंब इथे आहे आणि या सन्मानाचा स्वीकार ते करतायत. शहीद श्रीयुत संजय वामन राणे, असिस्टंट डिव्हिजनल ऑफिसर, मुंबई फायर ब्रिगेड. श्रीमती राणे आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राज राणे सन्मानाचा स्वीकार करतील.
श्रीयुत महेंद्र मधुसूदन देसाई, स्टेशन ऑफिसर, मुंबई फायर ब्रिगेड. श्रीमती देसाई त्यांच्यासोबत कुमारी देसाई आणि चिन्मयी देसाई ही त्यांची मुलं सन्मानाचा स्वीकार करतायत. मगाशी सांगितल्याप्रमाणे या चौघांना पहिल्यांदा असं घडतंय की शहीद हा दर्जा राज्य शासनाच्या मार्फत देण्यात आलेला आहे. त्यांच्यासोबत श्रीयुत अमोल, एक दोन जवानांना अजून द्यायचं सर, श्रीयुत अमोल दादासाहेब मलिक, असिस्टंट स्टेशन ऑफिसर, मुंबई फायर ब्रिगेड, यांनी देखील कालबादेवी दुर्घटनेत अतिशय मोलाची अशी कामगिरी बजावली होती. 9 मे 2015 या घटनेला जवळजवळ 2 वर्ष आता पूर्ण होतील पुढच्याच महिन्यात 9 तारखेला. आणि श्रीयुत भूषण पी निंबाळकर, फायरमन, मुंबई फायर ब्रिगेड, यांच्या शौर्यासाठी टाळ्या आलेल्या आहेत. धन्यवाद. उत्स्फूर्त अशी दाद आपण सर्वांकडून मिळालेली आहे. आभार त्याकरता. आणि आता आपण पुढील पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट रनर अप BARC टीम A 43.69 सेकंड्स. किती कमी वेळाचं अंतर आहे पहा. पहिली, दुसरी आणि तिसरी हे जे काही विजेते आहेत अगदी काही पॉइंट सेकंदांचं डिफरन्स आहे. हे फर्स्ट रनर अप येत आहेत आपल्याकडे BARC टीम A 43.69 सेकंड्स. अभिनंदन तुमचं. टाळ्या वाजवायला हरकत नाही. सगळ्यांचा आपण उत्साह वाढवूया, प्रोत्साहन देऊया टाळ्यांच्या मार्फत. आणि विजेते आहेत मुंबई फायर ब्रिगेड टीम B 43.34 सेकंड्स. विजेत्यांचं अभिनंदन. पहिल्या क्रमांकावरती मुंबई फायर ब्रिगेड टीम B 43.34 सेकंड्स. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किती कमी वेळेचं अंतर आहे पहा. पहिली टीम जिंकलेली आहे 43.34 सेकंड्स हे त्यांचं क्लॉक टायमिंग आहे. दुसऱ्या टीमचं होतं 43.69 सेकंड्स आणि तिसरी टीम 43.75 सेकंड्स. इथे प्रत्येक क्षणाचं नाही, प्रत्येक मिनिटाचं नाही, तर प्रत्येक सेकंद, मिनी सेकंदाचं देखील महत्त्व यावरनं आपल्या लक्षात येतं. पुढे जाऊया. इंडिव्हिज्युअल लॅडर ड्रिल. सेकंड रनर अप OH चौधरी, मुंबई फायर ब्रिगेड, 20 सेकंद. 20 सेकंद. सेकंड रनर अप OH चौधरी, मुंबई फायर ब्रिगेड. आपलं अभिनंदन. हे इंडिव्हिज्युअल लॅडर ड्रिल यातली बक्षिसं आहेत. फर्स्ट रनर अप आहेत AB सोनावणे, मुंबई फायर ब्रिगेड, 19 सेकंद. पुन्हा एकदा बघा अंतर किती कमी आहे. 20 सेकंदावर होते सेकंड रनर अप, 19 सेकंदावरती आहेत फर्स्ट रनर अप AB सोनावणे, मुंबई फायर ब्रिगेडचे. आणि विजेते आहेत 16.09 सेकंदावरती SS शिंगाडे, मुंबई फायर ब्रिगेड. इंडिव्हिज्युअल लॅडर ड्रिलचे विजेते SS शिंगाडे, मुंबई फायर ब्रिगेड. त्यांचं टायमिंग होतं 16.09 सेकंद. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या या सप्ताहामध्ये. निबंध स्पर्धेचे विजेते आहेत
कुमारी उर्वी कैलाश त्रिवेदी, गायत्री कॉन्व्हेंट महल, नागपूर. उर्वी आलेली आहे का? बहुतेक नाही आलेली आहे. चित्रकला स्पर्धेत मी प्रकाश मिश्राजींना विनंती करते की पुढील काही बक्षिसं त्यांनी द्यावी. चित्रकला स्पर्धा विजेते कुमार साईनाथ हेमंत परब, सन्मित्र मंडळ विद्या मंदिर, गोरेगाव पूर्व, मुंबई. आलेला आहे हे सन्मित्र साईनाथ. सॉरी, पळत पळत ये. गुड. चित्रकले स्पर्धेमध्ये हा विजेता ठरलेला आहे साईनाथ हेमंत परब, सन्मित्र मंडळ विद्या मंदिर, गोरेगाव पूर्व, मुंबई. सगळी बक्षिसं आपण इथे नाही देत आहोत, काही प्रातिनिधिक स्वरूपात देतो आहोत वेळेच्या अभावी. पुढे जाऊया. फोटोग्राफी स्पर्धा. सेकंड रनर अप शैलेश जाधव, काळबादेवी इव्हेंट, महाराष्ट्र टाइम्स. सेकंड रनर अप शैलेश. अच्छा, तो ड्युटीवरतीच आहे इकडे देखील. महाराष्ट्र टाइम्सचा इव्हेंट कव्हर केला होता आणि त्यातल्या छायाचित्राबद्दल, प्रकाशचित्राबद्दल सेकंड रनर अपचं बक्षीस मिळत आहे. आणि तिसरे विजेते आहेत त्याच टायमिंग मध्ये पूर्ण करणारे अमोल रंधावे, महिंद्रा व्हेकल्स, चाकण, 12.72 सेकंद. अतिशय वेगळा असा हा योगायोग तिघांनीही सेम टायमिंग मध्ये कंप्लीट केलेला आहे. पुढच्या इव्हेंटला जाऊया. इव्हेंट नंबर 6, 2 मॅन हायड्रंट ड्रिल फॉर ऑफिसर. विजेते आहेत गणेश गिरकर आणि शशिकांत धामनस्कर, इंडिया बुल्स रिअल इस्टेट लिमिटेड, टीम ए, 30.91 सेकंद. इव्हेंट 6, 2 मॅन हायड्रंट ड्रिल फॉर ऑफिसर. विजेते गणेश गिरकर आणि शशिकांत धामनस्कर, इंडिया बुल्स रिअल इस्टेट लिमिटेड, टीम ए. टायमिंग 30.91 सेकंद. इव्हेंट नंबर 3, 1 मॅन फायर एक्सटिंग्विशर ड्रिल फॉर फिमेल वर्कर स्टाफ. त्याची बक्षिसं देण्याची मनीषा मॅडमना करते. सेकंड रनर अप रीना गावणे, एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, रोहा, टीम बी, 8.63 सेकंद. रीना गावणे, एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, रोहा, टीम बी, 8.63 सेकंद. टाळ्यांचा आवाज जरा कमी झाल्यासारखा वाटतोय का? रनर अप आहे सारिका मेडगे, रायचा बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, 8.5 सेकंद. सारिका बहुतेक आलेली नाहीये, तिच्या वतीने हे बक्षीस स्वीकारण्यात येत आहे. आणि या कॅटेगरी मधले विजेते सारिका चिमटे, महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी, टीम ए, 7.63 सेकंद. सारिका चिमटे, महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी, टीम ए, 7.63 सेकंद. अभिनंदन सारिका. पुढे जाऊया. इव्हेंट क्रमांक 4, किचन फायर ड्रिल फॉर फिमेल. सेकंड रनर अप नम्रता पगार, महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, टीम ए, 8.44 सेकंद. नम्रता पगार, महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, टीम ए, 8.44 सेकंद. कॉंग्रॅच्युलेशन्स. रनर अप आहे सारिका मेडगे, रायचा बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, 8.31 सेकंद. सारिका आलेली नाही, आपल्याला मागाशीच समजलेलं आहे. तिच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला जातोय. सारिकाला आमच्या सर्वांकडून अभिनंदन जरूर कळवा. आणि या कॅटेगरी मधले विजेते सारिका चिमटे, महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी, टीम ए, 8.19 सेकंद. सारिका चिमटेला आणखीन एक बक्षीस मिळालेलं आहे. सारिका, पुन्हा एकदा अभिनंदन. पुढील काही बक्षिसं देण्याची विनंती मी श्रीमती कुंदन मॅडमना करते. इव्हेंट नंबर 7, 4 men 2 part hydrant drill with team leader. विजेते मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, नाशिक, टीम ए, 62.63 सेकंड्स. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड नाशिक, टीम ए, 62.63 सेकंद. अभिनंदन. पुढचं नाव अनाउन्स करते. बेस्ट फिमेल परफॉर्मर इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग फायर ड्रिल कॉम्पिटिशन.
सारिका चिमटे, हॅट्रिक केलेली आहे सारिकाने. तिसरं बक्षीस मिळतंय आजच्या या संध्याकाळी तिला पाहुण्यांच्या हस्ते. सारिका, तुझं त्रिवार अभिनंदन. पुढील काही बक्षिसं देण्याची विनंती मी श्रीयुत DK शमी यांना करेन. बेस्ट इन चार्ज इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग फायर ड्रिल कॉम्पिटिशन, सुनील उगाळे, महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी, टीम A. पुढचा अनाउन्स करते बेस्ट मेल परफॉर्मर इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग फायर ड्रिल कॉम्पिटिशन, मनोज नास्कर, रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कोलकाता. मनोज नास्कर आलेले नाहीये, त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि पुढचं बक्षीस देण्याची विनंती मी रणदीप हुडा यांना करते. बेस्ट परफॉर्मन्स ऑफ टीम्स इन इंडस्ट्रियल अँड पब्लिक बिल्डिंग फायर ड्रिल कॉम्पिटिशन 2017, मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, इगतपुरी, टीम A. आजच्या कार्यक्रमात या सायंकाळी देण्यात येणारं हे शेवटचं बक्षीस आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर्व बक्षिसं आज दिलेली नाहीयेत, ती प्रातिनिधिक स्वरूपात होती. आणि आपण सर्व विजेत्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवूया. सर्व मान्यवरांचे आभार. आपण आसनस्थ झालं तरी हरकत नाही. धन्यवाद. आणि आता श्रीमान प्रकाश मिश्रा जी, महासंचालक गृह मंत्रालय, भारत सरकार. मुंबई के अग्निशम सेवा 1944 में जो वीरता की प्रदर्शन किया हुआ था, उसके बदौलत आज ही के दिन हम मना रहे हैं. और मैं आज बहुत गर्व अनुभव कर रहा हूँ कि इस पवित्र मिट्टी पर आया हूँ जहाँ से ये वीर अग्निशम सेवक देश के लिए अपने जान निछावर किए थे. और तभी से अग्निशम सेवा इस देश में बहादुरी और साहसिकता के साथ कार्य करता आ रहा है. मैं ये बताना चाहता हूँ कि मुंबई की फायर सर्विस, महाराष्ट्र के फायर सर्विस और बाकी सब फायर सर्विस बहुत योगदान कर रहे हैं हमारे देश की रक्षा के लिए. और सभी को मैं अभिनंदन करता हूं. और उपस्थित असलेले महासंचालक अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण, होमगार्ड व गृह मंत्रालय, सन्मान्य श्री प्रकाश मिश्रा साहेब, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सन्मान्य श्रीमती कुंदन मॅडम, आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या चळवळीला, या सगळ्या कामाला एक सामाजिक दायित्व म्हणून इथे आपल्यामध्ये उपस्थित झालेले या सगळ्या कार्यक्रमाचे किंवा या सगळ्या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसिडर सन्मान्य श्री रणदीप हुड्डा साहेब, मंचावर उपस्थित महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक सन्मान्य श्री रहांगदळे साहेब, उपस्थित सर्व या अग्निशमन सेवेचे अधिकारी, कर्मचारी, जवान, इथे उपस्थित असलेले या कार्यक्रमाला आपल्या आयुष्यातला किमती वेळ देणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी, तरुण युवा मित्रांनो, उपस्थित पत्रकार. खरं पाहिलं तर या देशामध्ये अनेक दिन विशेष पाळले जातात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, प्रजासत्ताक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल, गणराज्य दिन असेल, टीचर्स डे असेल, सोल्जर्स डे असेल, मार्टियर्स डे असेल, अगदी पेट्स डे आणि व्हॅलेंटाईन डे पर्यंत त्याच पद्धतीने आपण अनेक सप्ताह सुद्धा पाळतो. पण या सगळ्या मागचं प्रयोजन असं असतं की आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची आठवण करायची असते.
एरवी रोज देवासमोर प्रार्थना करण्याचं दुसरं काही कारण नसते. आमची संस्कृती आणि आम्हाला दिले गेलेले शिक्षण आणि शिकवण आणि आम्हाला दिल्या गेलेले संस्कृती आमच्या समोर रोज राहायला पाहिजे, यासाठी आम्ही देवासमोर उभं राहून नमस्कार करतो, प्रार्थना करतो. सर्वसामान्य जनमानसामध्ये, विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये, या समाजातल्या तरुण युवक युवतीमध्ये या सगळ्या गोष्टीची जाणीव तीव्र करण्याच्यासाठी आपण असे दिन विशेष पाळतो. मला आनंद होतो की अग्निशमन सेवा सप्ताह सुद्धा अशाच पद्धतीनं या राज्यामध्ये किंवा बाकीच्या राज्यांमधले सुद्धा इथे अनेक जवान आलेले आहेत. या सगळ्यांना आपल्या जबाबदारीनं काम करत असताना आपल्या जबाबदारीची जाणीव, एकोप्याने काम करत असताना काही क्षण एकत्र येऊन स्पोर्ट्स करणे, त्याचसोबत आपल्यातल्याच काही लोकांनी असामान्य अद्वितीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्याबद्दल सुद्धा गौरवोद्गार काढणे, जेणेकरून बाकीच्यांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल आणि काम करण्याचं सुद्धा बळ मिळेल, यासाठीचं हे आयोजन असतं. काम करत असताना या सप्ताहाचं हे सुद्धा कारण असतं, नियोजन असतं की आपल्यामध्ये काम करत असताना आज भविष्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे, भूतकाळामध्ये आमच्या हातून काय कमी राहून गेलं ज्यामुळे आम्हाला हे सगळं सामोरा जावं लागलं या परिस्थितीला, याचा वेध सध्या वर्तमानामध्ये आपल्याला घ्यायचा असतो, म्हणून सुद्धा असे सप्ताह पाळले जातात. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की या वर्षीचा सप्ताह अधिक प्रेक्षणीय, सर्वांग सुंदर असा झालेला आहे. या संध्याकाळी प्रसन्न पहरी समुद्राच्या किनारे आपण सगळे एकवटून आपल्यातल्याच काही लोकांचा गुणगौरव केला. त्यासोबतच आपल्यामध्ये ज्या लोकांनी मोठी कामगिरी केली, ज्यामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली, काम करत असताना अशा लोकांचा गुणगौरव सुद्धा आपण येथे केला. 21व्या शतकाकडे वाटचाल करताना आमची आव्हानं सुद्धा बदलत चाललेली आहे. गेली 100 वर्षाचा विचार केला तर गेल्या 85 वर्षामध्ये सुरुवातीच्या जे घडलं नाही, जी गती मिळाली नाही, जी प्रगती झाली नाही, ती गेल्या 20-25 वर्षात आम्ही अनुभवतोय. आव्हानं बदलली, त्यासोबत कामाचं स्वरूप, काम करण्याची पद्धती सुद्धा बदलली. याचा मागोवा घेण्यासाठी आणि हे काम पुढे नेण्याच्यासाठी शासन काम करत असतं. मला अभिमान वाटतो आणि आनंद सुद्धा वाटतो की आज बक्षिसं देत असताना केवळ पुरुषच नव्हे तर काही युवतींना सुद्धा आम्ही बक्षीस दिलं. आमच्याकडे बहिणाबाई चौधरी या कवयित्री होत्या, कविता लिहायच्या. त्याच्यामध्ये त्यांनी पणतीचं, नातीचं जे उदाहरण दिलं सावित्रीबाईंसारखं, त्याचा जिवंत प्रत्यय आज मला इथे आला जेव्हा मी एवढ्याशा चिमुकलीला 1 नाही 3-3, 4-4 अवॉर्ड मी दिले. मी त्यांना सुद्धा, त्यांचा सुद्धा मनापासून गौरव करतो. या देशातल्या युवकांसाठी, युवतींसाठी, महिलांसाठी, बालकांसाठी, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्टेक होल्डरसाठी या देशाचे आमचे आदरणीय पंतप्रधान सगळ्यांसाठीच योजना देतात. केवळ देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आमची मान गौरवानं उंच व्हावी, आम्हाला आमच्या देशाबद्दल सुद्धा बहुमान वाटावा, अशा पद्धतीची कामगिरी या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान करतात. त्याची श्री ओळख या राज्य शासनामध्ये सुद्धा आमचे आदरणीय मुख्यमंत्री, ज्यांना आम्ही व्यवस्थापन तंत्राचे आम्ही महागुरू मानतो, त्यांनी सुद्धा या सगळ्या क्षेत्रामध्ये अव्वल आणण्याचा, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला नंबर 1 करण्याचा एक चंग बांधलेला आहे. आणि त्यांच्या टीम आणि त्यांचा सहकारी म्हणून आम्हाला काम करण्याचा योग आला, याचा आम्हाला सुद्धा बहुमान वाटतो. हे खातं आणि या खात्याचे मंत्री म्हणून माझं त्यांच्या हाताखाली, मी त्यांचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना मला आनंद वाटतो की या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी करायच्या आहेत, ज्याबद्दल आताच या योजनांबद्दल असेल, केलेल्या कामांबद्दल असेल, महापालिकेमध्ये जे काय फायर ब्रिगेडचं काम चाललेलं असेल त्याबद्दल अनेक अधिकाऱ्यांनी इथे आपलं मत मांडलं. ही गोष्ट सत्य आहे की जेव्हा प्रगती होते आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये किंवा गतिमान झालेल्या आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक गती ही प्रगती ठरत नाही आणि प्रगतीसोबत काही आव्हानं अजून पेलाव्या लागतात. या सगळ्या प्रगतीसोबत आणि जनजीवनामध्ये आपत्ती सुद्धा समोर उभी राहते. या आपत्तीला सामोरा जाण्यात काही आपत्ती अशा असतात की ज्या
अतिशय नैसर्गिक असतात, ज्यांना आपण म्हणू शकत नाही की ही आपत्ती आम्ही थांबवू शकतो. उदाहरणार्थ सुनामी असेल, महापूर असेल, त्यासोबतच भूकंप असेल, या सगळ्यांना आम्ही सामोरा जाताना आम्हाला दक्षतेने काम करावं लागतं. तेव्हा आमच्या हाती दुसरं तिसरं काही नसतं, शौर्यानं पुरुषार्थानं त्यांना सामोरा जावं लागतं. पण काही आपत्ती अशा असतात, आताच आमच्या सचिव मॅडमनी सांगितलं की ज्यांना आपण थोडाफार कटाक्षानं जर आपण खबरदारी घेतली, मी असं म्हणत नाही त्या मानवनिर्मित असतात, पण ह्या आपण काळजीपूर्वक जर काम केलं तर त्यात कमी करू शकतो असा माझा विश्वास. त्यातलीच एक आपत्ती म्हणजे या आपला जे काही नगाऱ्याचा ध्वनी आपल्याला ऐकू येतो आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या या परिसरात या नगाऱ्याचा नौबतीचा ध्वनी घुमतोय. शांतपणे ऐकलं तर आपल्याला लक्ष देऊन ऐकलं तर ऐकू येईल. त्यासोबतच ध्वज बरोबर अस्ताच्या वेळेला, सूर्याच्या अस्ताच्या वेळेला आपल्याला काही व्हिज्युअल्स देखील या नौबताची आत्ता स्क्रीन्सवरती दिसली आहेत. ध्वज उतरवल्यानंतर तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घडी करून मान्यवर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. अतिशय कुशलतेने ध्वजाची घडी झालेली आहे. आणि आता त्याचा स्वीकार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रणजित पाटील माननीय गृहराज्यमंत्री यांनी केलेला आहे. हा घडी केलेला ध्वज पुन्हा एकदा श्रीयुत प्रभात रहांगळे साहेबांच्या हस्ते अधिकाऱ्यांना सुपूर्द झालेला आहे. आणि आता
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुन्हा एकदा आपल्या स्थानावरती परत येत आहेत. आपल्याला काही अप्रिसिएशन मेमेंटोज द्यायचे आहेत.